माझं नाव प्राजक्ता, मी आणि माझे पती समीर, तसेच आमचे सासरे, असे आम्ही तिघे एकत्र एका मोठ्या घरात राहत होतो. काही महिन्यांपूर्वी सासूबाई अचानक गेल्यामुळे आमचं घर पूर्णपणे शांत झालं होतं. सासूबाईंच्या जाण्याने सास्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांना सासूबाईंची इतकी सवय होती की त्या त्यांच्याशिवाय कुठेही जायचे नाहीत. त्यामुळे ते खूप एकाकी झाले होते. घरात असूनही ते कोणाशी फारसे बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक वेदना नेहमी दिसायची. माझा पती समीर हा त्याचा मित्र संतोषसोबत खूप जवळचा होता. एक दिवस रात्री अचानक संतोषचा अपघात झाल्याचा फोन आला. समीर लगेच निघून गेला. त्याला रात्रभर रुग्णालयात राहावे लागणार होते. त्यामुळे मी आणि सासरे घरी एकटेच होतो. खरं तर ही पहिलीच वेळ होती जेव्हा आम्ही दोघे एकाच छताखाली रात्रीचे एकटे होतो. रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही दोघे आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. रात्रीचे साधारण 2:30 वाजले असतील. मी गाढ झोपेत होते आणि अचानक माझ्या बेडरूमच्या दारावर कुणीतरी हळूच ठोठावल्याचा आवाज आला. टक टक टक. आवाज ऐकून मी धकले. मनात नानाविध विचार येऊ लागले. एवढ्या रात्री कोण असेल? चोर वगैरे तर नाही ना? मी खूप घाबरले, पण दारामागे जाऊन हळूच विचारले, कोण आहे? प्राजक्ता, मी आहे. दार उघड जरा, सास्यांचा दबलेला आवाज आला. मी थोडं दचकले. या वेळेला ते इथे का आले असतील? तरीही मी धीर करून दार उघडले. समोर सासरे उभे होते. त्यांची अवस्था खूपच केविलवाणी दिसत होती. त्यांचे डोळे लाल झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर रात्रीच्या भयान शांततेची एक भीती दिसत होती. बाबा, काय झालं? या वेळेला इथे? मी काळजीने विचारले. मला झोप येत नाहीये, बाळा, ते म्हणाले. हे डोकं खूप जड झाले. जरा डोक्याला तेल लावून देतेस का? खूप दुखतंय. त्यांचं असं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं. मी लगेच किचनमधून नारळाचं तेल आणलं. चला, तुमच्याच खोलीत बसून लावते, मी म्हणाले. त्यांच्या खोलीत एक जुना लाकडी स्टूल होता. ते त्यावर बसले आणि मी त्यांच्या मागे उभी राहून डोक्याला तेल लावायला सुरुवात केली. ते माझ्याशी बोलू लागले. प्राजक्ता, तुझं लग्न होऊन आमच्या घरात आलीस आणि लगेच माझी राधा, सासूबाई, आम्हाला सोडून गेली. मला एकटं वाटतं ग. आता तिच्या आठवणीच माझ्या सोबत आहेत. मी त्यांच्या डोक्याला तेल लावत म्हणाले, बाबा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत ना तुमच्यासोबत. समीर आहे आणि मी पण आहे. आपण सगळे एकत्र राहू. तू पण आहेस. ते हळूच पुटपुटले. तेल लावणं झाल्यावर मी उठले आणि माझ्या खोलीकडे वळणार होते, तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडला. मी त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती. भीतीने माझं अंग थरारलं. मी घाबरून विचारले, काय झालं, बाबा? तुम्ही ठीक आहात ना? ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझा हात घट्ट धरला. मी एकटा आहे, प्राजक्ता, मला खूप एकटं वाटतंय. तू आजची रात्र माझ्यासोबत इथेच झोप ना, ते म्हणाले. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी पूर्णपणे हादरून गेले. हा माणूस माझे सासरे आहेत. एका क्षणात माझ्या डोक्यात अनेक विचार आले. त्यांनी माझा हात इतक्या घट्ट पकडला होता की तो सोडवणं मला कठीण झालं. पण मी हिम्मत केली. मी त्यांचा हात झटकून माझ्या खोलीकडे धावले. माझ्या खोलीत गेल्यावर मी आतून कडी लावून घेतली. धडधडत्या हृदयाने मी पलंगावर बसले. मला विश्वासच बसत नव्हता की असं काहीतरी घडू शकतं. मला रात्रभर झोप लागली नाही. माझ्या डोळ्यांसमोर सास्यांचा चेहरा फिरत होता आणि त्यांचे ते शब्द कानात घुमत होते.
तू आजची रात्र माझ्यासोबत इथेच झोप ना. सकाळ झाली तरी मी उठले नाही. सूर्य वर आला तरी मी तशीच अंथरुणात बसून राहिले. माझ्या मनात हजारो वादळे उठत होती. मी विचार करत होते, बाबांना सासूबाईंच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसलाय, त्यांना मानसिक आधार हवा आहे. त्यामुळेच ते असे वागले असतील. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होते. समीरचा फोन आला. अगं, मला सकाळी पोहोचता येणार नाही. संतोषला अजून बरं वाटत नाहीये. मी त्याला काहीच बोलले नाही. मला काय सांगावे हेच कळत नव्हते. मी थोड्या वेळाने उठले आणि स्वतःला सावरले. आता पुढे काय? मी सास्यांशी बोलू की नाही? मी त्यांच्या खोलीकडे गेले. त्यांनी अजूनही दार उघडले नव्हते. मी दार ठोठावले, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मी आणखी एकदा जोराने दरवाजा वाजवला, पण तरीही आतून काहीच आवाज आला नाही. मला भीती वाटू लागली. मी शेजारच्या काकूंची मदत मागितली आणि त्यांच्या मदतीने आम्ही दरवाजा तोडला. आज जे दृश्य होतं ते पाहून आम्ही दोघेही हादरून गेलो. सासरे पलंगावर शांत झोपले होते, पण त्यांनी डोळे मिटले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक निवांत भाव होता, जणू काही त्यांना खूप दिवसांनी शांत झोप मिळाली होती. आम्ही त्यांना हलवून बघितलं, पण त्यांच्यात कोणतीच हालचाल नव्हती. ते ऑफ झाले होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रात्री माझ्यासोबत असं वागणारे सासरे सकाळी या जगात नव्हते. मला कळत नव्हतं हे सगळं कसं झालं. त्यांच्या मृत्यूचं कारण काय होतं? काल रात्री त्यांनी माझ्याकडे डोक्याला तेल मागितलं. माझ्यासमोर ते असे वागले आणि आज ते कायमचे शांत झाले होते. माझ्या मनात एकच विचार येत होता, बाबा, तुम्ही असं का वागलात? तुमच्या मनात काय होतं? पण आता या प्रश्नांची उत्तरं देणारं कोणीही नव्हतं. त्या रात्रीच्या घटनेने माझ्या मनात एक कायमची जखम केली होती. एका क्षणासाठी मला वाटलं की त्यांचा माझ्याकडे असलेला तो दृष्टिकोन फक्त त्यांच्या एकाकीपणातून आला असावा. पण आता काहीच सिद्ध करता येणार नव्हतं. समीर घरी परतल्यावर तो खूप दुःखी झाला. तो म्हणाला, आई गेल्यानंतर बाबा पूर्णपणे तुटले होते. त्यांना आतून खूप एकटं वाटत होतं. मी फक्त शांतपणे ऐकत राहिले. त्या रात्रीची भयान शांतता आणि सास्यांचा तो विचित्र व्यवहार मला कधीच विसरता येणार नाही. ती रात्र माझ्या आयुष्यात एक भयान स्वप्न बनून राहिली आहे.